na din din na din din na tin tin na traka din dig da tigda dig 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 da dig dig thai tigda dig dig tigda dig dig thai thai tigda dig dig tigda dig dig thai 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 ta thai tigda dig dig tigda dig dig thai tigda dig dig tigda dig dig thai thai tigda dig dig tigda dig dig thai 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 ta thai कसला आवाज आहे? काय चाललंय? ती शुभ्रा तिच्या मैत्रिणीच्या नादाला लागून आता डान्स सुरू केला असणार. ते पेपर मध्ये बातमी वाचली ना आज तिने. तिच्या डोक्यात खूळ आला असणार आहे नक्की की आपण हे डान्स सुरू करूया म्हणून. कशासाठी हा डान्स सुरू करायचा काही कळत नाही मला. पनघट पे जब बंसी सुनाई सुनकर राधा दौड़त आई ता थई थई तत आ थई थई तत ता थई थई तत आ थई थई तत जब देखा राधा को गाना रोक लिए बंसी की तान क्यों रोका जी तूने बंसी गाना राधा ना बोले अब जा कान्हा राधा ना बोले बबडूकडे लक्ष कोण देणार ना मग. जरा थोडक्यात वाचला आज काही झालं असतं तर. हे बघ सोहम काहीही झालं नसतं मी आहे ना इथे. तू काय केलंस ते बघितलं आम्ही. शुभ्रा नाचते का? बघायलाच पाहिजे तिच्याकडे. ना दिन दिन ना दिन दिन ना तिन तिन ना ट्रक दिन दिन ना तत थई tigda dig dig thai tat tat thai tigda dig dig thai tat tat thai tigda dig dig thai tigda dig dig thai tigda dig dig thai tigda dig dig na din din na din din na tin tin na traka din dig da tigda dig dig da dig dig thai tigda dig dig thai thai tigda dig dig thai 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 ta thai tigda dig dig thai tigda dig dig thai thai tigda dig dig thai 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 ta thai tigda dig dig thai tigda dig dig thai. काय झालं तुझं? नाचकाम तुला काहीच कसं कळत नाही का? आजोबा काय झालंय? काय झालं मला विचारायचं उलट. शुभमला सांभाळून सोडून असं नाचकाम करणं सोपतं का तुला? मी फक्त थोडा वेळ. या थोड्या वेळात सगळा अनर्थ घडला असता. शुभमनं आग लावली ती किचन मध्ये. त्याला काही झालं असतं म्हणजे आपण काय केलं असतं? काय ग बबडू? ए राजा तुला तुला लागलंय का कुठे बघू म्हणा. अरे तू बरा आहेस ना बबडू? म्हणा. शुभ्रा एवढं काही झालेलं नाहीये. बबडू तू तू ठीक आहेस ना राजा? हा मला सांग. अबे शुभ्रा मी ठीक आहे. देवाची कृपा म्हणून वाचलो आपण. तुला कळायला नको कुलकर्णीची सून आहेस तू. तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तू पार पडायला हव्यास. शुभमकडे लक्ष द्यायचं सोडून हे नाचकाम करत बसले होतेस तू. सॉरी दत्ता पण जरा अतिशयोक्ती होते. आय एम रिअली सॉरी बाबा. तुमची काही चूक नाही आहो यार. आजोबा आय एम रिअली सॉरी. पुन्हा असं कधीच नाही होणार. आय एम सॉरी बबडू खरंच. ओके शुभ्रा. हा असला पोरकटपणा या घरात मला चालणार नाही. कळलं तुला? शुभ्रा शांत हो आता. शांत. असं असं पुन्हा कधीच नाही होणार. सो आय एम रिअली सॉरी. नाही शुभ्रा तुझं काही चुकलेलं नाही. माझंच चुकलंय. दत्ता खूप चिडला होता. शब्दाने शब्द वाढला असता म्हणून मी काही बोललो नाही. पण माझंच चुकलंय. मीच बबूडकडे लक्ष द्यायला हवं होतं. मला वाटलंच नाही तो असं काहीतरी करेल ना. बाबा प्लीज असं नका बोलू. तुम्ही खूप चांगल्या मनाने तुम्ही मला डान्स करायला सांगितलात. चूक माझी आहे. एनिवे जाऊ दे. झालं ते झालं. आता काय बोलून उपयोग नाही. आय एम सॉरी शुभ्रा. शुभ्रा तू तरी अशी का वागतेस सांग. तुला जर डान्स करायचा होता तर मला सांगायचं ना. मी बबडूला सांभाळलं असतं थोड्या वेळ. सरांना कशासाठी सांगायचं. ते बिचारे स्वयंपाक करता करता कसे सांभाळणार होते. नसतं जमलं ना त्यांना.
सॉरी. पण शुभ्रा, आजोबा म्हणाले ते सुद्धा काही खोटं नाही. एका मुलाची आई आहेस ना तू. आता हे डान्स वगैरे काही गरज नाहीये, म्हणजे ते दिवस गेले आता शुभ्रा. बरोबर आहे तुझं सोहम. वैष्णवीची न्यूज वाचली आणि मला वाटलं की मी सुद्धा काहीतरी करू शकते. अगं पण तू करतेस आहेस. असं काय करतेस शुभ्रा? तू किती छान घर सांभाळतेस, बबडूला सांभाळतेस. किती मोठी जबाबदारी आहे ही. हेच तुझं काम आहे की नाही शुभ्रा? आणि ते तू खूप छान प्रकारे करतेस. हा, सॉरी सोहम. असं नाही होणार रे पुन्हा, खरंच. बबडू, आय एम रिअली सॉरी राजा, खरंच सॉरी. इट्स ओके शुभ्रा. शुभ्रा, आई आलात? थांबा, चहा टाकते. थांब शुभ्रा. आसावरी, काय झालं आई? मी ऐकलं ते खरं आहे का? आज काय झालं घरात? आय एम रिअली सॉरी. खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातनं, पण परत नाही होणार असं. अगं घे. यांनी मला सगळं सांगितलं. तू आज डान्स करायला सुरुवात केली शुभ्रा. अगं मला इतका आनंद झालाय. तू किती एन्जॉय केलं असशील. मला माहितीये तुला तुला खूप आवड आहे डान्स करायची. क्लासिकल शिकली असतं तू. हे बघ शुभ्रा, आयुष्यातनं पॅशन असलं पाहिजे. अगं कलाच माणसातलं माणूस पण जपते. म्हणजे बाकीच्या जबाबदाऱ्या तू सोडून टाकाव्यास असं नाही माझं म्हणणं आहे. मला माहिती आहे त्या तुझ्यासाठी किती महत्वाच्या आहेत, पण त्याच्याबरोबर थोडंसं स्वतःसाठी जग शुभ्रा. तुझी पॅशन जप, तरच तू स्वतःला आनंद देऊ शकशील. स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही, इस्पेशली शुभमला. आई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला आता नाही आहे शक्य. खरंच. आपण पुन्हा केव्हा तरी बघू. शुभ्रा, बरं ठीक आहे, तुला डान्स नसेल स्वतःला करायचं, पण मला शिकवू शकतेस ना? आई, तुम्हाला? मला अगं लहानपणापासून डान्स शिकायचा होता, कधी संधीच नाही मिळाली. तू शिकवशील? आई, तुम्ही खरं बोलताय? अगं खरंच शिकवशील? हो. पण मग चांगल्या कामासाठी उशीर कशाला? आत्ताच शिकव. आत्ता? आत्ता चल. चालेल. आधी नमस्कार करूया. हो. असे हात ठेवा. हा, बरोबर. येस. आता आधी पहिला हात उजवीकडे आणि उजवा पाय आपटायचा, म्हणजे मान.
तर घेऊन समोर 5. 5. One, 2 and 3 करा. राईट 1, साइड. 2 and 3. आता से झालं. मग करायचंय 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. आजू मला पण शिकायचा डान्स. ये. चल आम्ही दोघे तुझ्याकडनं आजपासून डान्स शिकणार. हा चला आता असं करा. 1, 2, 3, 4. व्हेरी गुड. आता चक्कर घ्यायची. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अहो शुभ्रा हे कोणी दिसत नाहीत, कुठे गेलेत? तुला माहित नाही आज घरच्या दोन्ही सुनांनी लोणच्याचा घाट घातलाय. हो हा? चला बघूया काय चल करतात. चल 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 चल. अरे वा मस्त चाललीये लोणचं घालायची तयारी. चला छान करा दोघं जण, मस्त लोणचं घाला. मी जाते ऑफिसला. आई अहो थांबा ना, तुमच्या मदतीशिवाय कसं करू हे? अगं असं काय करतेस, तुला येतं की छान लोणचं घालता, आणि हे आहेत ना तुझ्या बरोबर मदतीला. ते आहे तो, पण तुम्ही ते कैरी मिरचीचं लोणचं करता ना, त्याची रेसिपी सांगा ना. कुलकर्ण्यांची स्पेशल रेसिपी आहे. अहो सोहमला ते लोणचं खूप आवडतं आणि बबडू पण इतके आवडीनं खातो ते. हो पण शुभ्रा, मला माहितीये तू एक वेळ तिच्याकडे दागिने मागती देईल, इस्टेट मागती देईल, पण त्या खास या मिरची आणि कैरीच्या लोणच्याची रेसिपी काय देणार नाही. काय काहीतरी बोलताय तुम्ही. काय खोटं बोलतोय का मी? तुला सांगतो शुभ्रा, गेलं एक तप मी ती रेसिपी मिळवण्याची तपश्चर्या केली आहे, पण म्हातारा आणि त्याची खाष्ट सून काय रेसिपी देत नाहीत मला. आई आई प्लीज ना, माझ्या बबडूचं आवडतं लोणचं माझ्या हातून घालण्याची माझी इच्छा आहे. प्लीज ना. ठीक आहे, तुला म्हणून सांगते. घेऊन ये पेन आणि पेपर. अगं असं काय करतेस तू? 150 वर्षाची परंपरा आहे या कुलकर्ण्यांच्या लोणच्याला. मग 10 पिढ्या करतायत, इतक्या सहजासहजी तिला रेसिपी देणार आहेस? अहो पण बाबा, ती कुलकर्ण्यांची सूनच आहे ना, तिला द्यायलाच हवी रेसिपी. तीच पुढच्या पिढीला देईल नंतर. अजून वेळ आहे, ती अजून तयार व्हायची आहे, कळलं? तुम्ही बाकीची लोणची करा, ते लोणचं फक्त असंवरीच करेल. अहो बाबा असं काय करताय, माझी खूप इच्छा असते पण मला वेळ कुठे मिळणार, मला मीटिंग पण आहे ना बाबा. असं काय करते तू? आतापर्यंत कसं मॅनेज केलं? ऑफिसहून आल्यानंतर कर मग. ठीक आहे, तुम्हाला हवं तसं होईल. मग सॉरी शुभ्रा, मला बाबांची इच्छा नाही डावलून चालणार. तुम्ही तयारी करून ठेवा, आल्यावरती लोणचं मीच बनवेन. बरं आहे, मी सगळी तयारी करून ठेवते. ठीक आहे, येऊ का आता? डबा? हो, डबा घेऊन जाईन, डबा सगळा संपेन आणि कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही. आणखीन काही? गद. येते, मी तुला फोन करून सांगते काय तयारी करायची ती. चला मी पण येतो. तुला म्हटलं होतं ना मी, म्हातारा आणि त्याची खाष्ट सून अजिबात ऐकणार नाहीत. चला तयारी करून ठेवूया आपण. सो आय एम सो ग्लॅड की तुम्हाला पिक करायला आलायस. असं रोज रोज येत जा ना. सकाळ सकाळ डोकं फिरवलंय त्या शुभ्राने. आज काय लोणची घालण्याचा कार्यक्रम, आता दिवसभर हाच कार्यक्रम चालणार. हाऊ बॉरिंग. त्यांना काही कळत नाही, नवऱ्यापेक्षा लोणची महत्वाची आहेत का? हे असं काहीतरी बोर करत बसायचं दिवसभर, अशी काहीतरी छोटी छोटी कामं उकरून काढायची आणि करत राहायची.
आता घरी गेल्यावर सोहम तुझ्यासाठी लोणचं बनवलंय, मग ते टेस्ट करा, मग दिवसभर त्या लोणच्यात असणार आणि तिला सुद्धा त्या लोणच्याचाच वास येत राहणार. हाऊ टॅकी. बरं ते सगळं जाऊ दे. यू रिमेंबर तुम्हाला परफ्यूम गिफ्ट केला होता, तो मी आज लावलाय. हाऊ डू आय स्मेल? नाही ते सो आता 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 स्मेल लाईक अ फ्रेश फ्लावर्स. सो थँक्यू सो मच. रस्त्यात कोणीतरी बघेल आपल्याला. चल पटकन सो पटकन चल. यू सो नॉटी. पटकन चल पटकन चल. काय आम्हाला काय जेवायला मिळणार आहे का नाही? का सकाळपासून लोणचं लोणचं आणि फक्त लोणचंच? बस काय दत्ता, अरे आमची हिंमत आहे का तुला उपाशी ठेवायची? एक 10 मिनिटात जेवण होईल रे बाबा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघांना लोणचं करायचं पण नाही म्हणून बाहेरच्या माणसाला बोललो वाटतं. शुभ्रा, तरी मी तुला म्हटलं होतं की सून म्हणून तू पक्की तयार नाही सजून. अरे अरे अरे, मला तर अजिबात पटलेलं नाही, अजिबात पटलेलं नाही मला हे. काय पटलेलं नाहीये तुला दत्तू? मी तुमच्या घरच्या किचन मध्ये काम केलेलं. तू 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 कशी काय इथेस? ओळखत नाही मी. ते ओढणी वगैरे होती म्हणून ओळख नाही. तू 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 असतं ठीक आहेस मग. कसं काय ठीक आहे? मी तर तुमच्या घरची थोडीच आहे. नाही पण बाहेरची पण नाहीस ना. बाहेरची नाही म्हणजे घरचीच झाले ना. हे तू इथं हे सगळं काय करत बसलीस तू? अरे मला आवडतं हे सगळं करायला. हे बघ, ते लिंबाचं लोणचं मी केलंय, पण ते तुला आत्ता मिळणार नाही. ते मुरू दे चांगलं, मग दे. बाय द वे शुभ्रा, मी निघते हा, नाहीतर तुझा आज्जे सासरा रागवेल. असं कसं? आता जेवणच जाऊ दे ना. दत्ता रागवणार नाही काय? हो की नाही दत्ता? आजी अहो जेवूनच जा आता. नको ग, नेक्स्ट टाइम नक्की थांबेल. आणि हे बघ, हे आहे ना, हे सगळं ह्याच्यात भरून ठेवूया बरणीत. आणि ती फोडणी आहे ना, ती गार झाली की मग बरणीत भर. बर. आणि मग ह्याला झाकण लाव आणि मग ती मुरू दे. चालेल. चल निघू मी. अच्छा ओके दत्तू, बाय. निघते मी. तसाच आहे. फिर कब मिलोगे जब तुम कहोगे. आता जेवायलाच नको, दत्ताचं पोट भरलं. मारायचं नाही मारायचं नाही, गंमत चालली आहे. हा ए शुभ्रा, मला ते खायला तर भूक लागली. हो 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 5 मिनिटात रेडी होतंय. हा राजा वाढते आणि मस्ती कमी करा जरा. नाही, मला नाश्ता पाहिजे. ऐक 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 ऐक, तुला तोपर्यंत गंमत देऊ का? इकडे इकडे. हे बघ, ठीक आहे, खाऊन बघ कसं आहे. काय रे? हळू हळू वर बघ वर बघ. बबडू वर बघ वर बघ वर बघ. ए राजा, हे बघ वरती बघ वरती बघ. बबडू, अरे काय झालं तुला? काय काय होतंय काय याला? काय जीव घेत काय त्याचं? आणकडे बबडू, तू काय खायला काय घातलं ते मला सांग. दत्ता जरा शांत हो तू आधी. बबडू खाली बघ खाली बघ. बबडू म्हटलं बरं वाटलं ना तुला? हा, याला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? शुभ्रा, तुझे आभार कसे मानू तेच कळते मला. जीव वाचवलाच माझ्या सोन्याचा. नको तू नको दे, मी देतो. मी सोन्या बस. हा हे छान, बरं वाटतं ना आता? हा, तू चुकलीस की मी नेहमी तुला बोलतो, पण तू असं चांगलं काम केलं की तुला बक्षीस द्यावंच लागेल मला.
तू ये माझ्यासोबत थांब सोनाईत